श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता नुकतंच गणपती बाप्पांचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी झालेलं आहे. गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये झाल्यानंतर काहीच दिवसांमध्ये गौरीसुद्धा आपल्या घरी येत असतात. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन हे केलं जातं आणि ही गौरी एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी आपल्या घरी येत असतात आणि म्हणूनच त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी असं म्हटलं जातं. गौरी ही पार्वती माता म्हणजे गणपती बाप्पांची आई आणि महालक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होत असतं आणि घरोघरी आगमन झालेल्या गणपती बाप्पांचा पाहुणचार हा नीट होत आहे की नाही जणू हे बघण्यासाठीच गौरी या आपल्या घरी येत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या घरी होत असतं आणि ज्या आनंदानं आणि थाटामाटानं आपण गणपती बाप्पांचं आगमन हे आपल्या घरी करत असतो त्याच पद्धतीनं गौरीपूजनाच्या निमित्तानं गौराईंचं सुद्धा अगदी थाटामाटाने आपल्याला आनंदामध्ये स्वागत करायचं असतं. पण मात्र गणपती बाप्पा हे जसे आपल्याकडे 10 दिवसांसाठी येत असतात त्याप्रमाणे गौरी ही आपल्याकडे फार काळ मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या स्वगृही जात असते. ज्येष्ठा गौरीचा हा सण या 3 दिवसांमध्ये आपल्या घरी अगदी आनंदानं साजरा केला जातो. ज्येष्ठा गौरींचं आगमन आपल्याकडे झाल्यानंतर त्यांच्या पूजनाच्या या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत. काही नियमांचं पालन हे आपल्याला करायचं आहे तरच ज्येष्ठा गौरींचं पूजन आपण जे काही 3 दिवसांमध्ये करत असतो त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं. ज्येष्ठा गौरी आपल्याकडे आल्यानंतर काही महत्त्वाचे नियम महिलांनी पाळायचे आहेत आणि हे काही नियम जर महिलांनी पाळले नाही तर यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं, गरिबी येऊ शकते. आपल्या घराची भरभराट होण्याऐवजी आपल्या कुटुंबाला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात. ज्येष्ठा गौरी या लक्ष्मी माता स्वरूपच मानल्या जातात आणि जणू काही माता लक्ष्मीच्याच रूपामध्ये या ज्येष्ठा गौरींचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि म्हणूनच माता लक्ष्मीचं आगमन जेव्हा आपल्या घरामध्ये होत असतं तर तेव्हा आपल्याला अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचं, अशा महत्त्वाच्या काही नियमांचं पालन हे करणं अत्यंत आवश्यक ठरतं. ज्येष्ठा गौरींच्या पूजनामध्ये काही महत्त्वाच्या चुका या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत, नाहीतर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जाऊ शकते. एकीकडे आपण ज्येष्ठा गौरींचं माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये पूजन करू आणि आपल्याकडनं जर या काही चुका पूजनाच्या या कालावधीमध्ये झाल्या तर त्यामुळे माता लक्ष्मीच आपल्या घरातून निघून जाऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की ज्येष्ठा गौरी पूजनामध्ये आपल्याला कोणत्या चुका ह्या चुकूनही करायच्या नाही आहेत, कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे, गौराई ही आपल्याकडे असेपर्यंत कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळेल. ज्येष्ठा गौरींचा हा सण 3 दिवसांचा असतो आणि यंदा 2025 यावर्षी गौरींचं आवाहन हे रविवारी 31 ऑगस्टला अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून केले जाईल आणि गौरीपूजन हे सोमवारी 1 सप्टेंबरला केलं जाईल आणि तसंच गौरींचं विसर्जन हे मंगळवारी 2 सप्टेंबरला केलं जाईल. तर असा हा ज्येष्ठा गौरींचा सण 3 दिवसांमध्ये साजरा केला जातो आणि प्रत्येकाकडे आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा गौरींचं आवाहन आणि पूजन हे केलं जातं. ज्येष्ठा गौरींचं आवाहन हे अनुराधा नक्षत्रामध्ये केलं जातं. तर ज्येष्ठा गौरींच्या या 3 दिवसांच्या सणामध्ये दुसऱ्या दिवसाला म्हणजे गौरीपूजनाच्या दिवसाला अत्यंत महत्त्व हे दिलं गेलं आहे. गौरीपूजनाचा दुसरा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, अखंड सौभाग्याची प्राप्ती ही आपल्याला व्हावी आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही आपल्याला कधीही भासू नये, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी गौरीपूजन हे केलं जातं. आणि या दिवशी गौराईंना महानैवेद्य हा केला जातो आणि तसंच हळदी कुंकूसुद्धा केलं जातं. तर या गौराईंच्या सणाच्या या दिवसांमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत, काही चुका या टाळायच्या आहेत. गौराईंचा हा 3 दिवसाचा सण आपल्याला अत्यंत आनंदानं आणि थाटामाटानं साजरा करायचा आहे आणि काही चुका या टाळायच्या आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गौराई ही बसवू तर तेव्हा त्यांचं तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून गौराई ही आपल्या घरामध्ये आपल्याला चुकूनही बसवायची नाही आहे. दक्षिण दिशा ही अशुभ आणि यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच
या दिशेकडे तोंड करून गौराई ही चुकूनही बसवू नका. तर ही महत्त्वाची चूक आपल्याला टाळायची आहे. ज्येष्ठा गौरींची पूजा करताना ती पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि मनोभावे आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरीपूजनाच्या या 3 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला गौरीपूजन करताना काळ्या रंगाचे कपडे घालून पूजाही करायची नाही आहे. तसंच गौराईंनासुद्धा काळ्या रंगाचे वस्त्र हे आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाही आहेत. आणि गौराईंचं पूजन करताना नेहमी आपण आसन घेऊनच बसायचं आहे आणि मगच गौराईंची पूजा करायची आहे. गौराईंचे पूजन करण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत. आणि गौराईंचं पूजन करण्यापूर्वी आपण स्वतःला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गौराईंना हळद कुंकू हे लावायचं आहे. स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावूनच गौराईच्या पूजनाला सुरुवात करायची आहे. आणि तसंच गौराईंचं पूजन सुरू करण्यापूर्वी आपल्याला धूपदीप हा सुद्धा लावून घ्यायचा आहे. आणि या गौराईंच्या पूजनामध्ये आपण जो काही दिवा किंवा समई ही लावणार असू तर त्या दिव्यामध्ये किंवा समईमध्ये आपल्याला विषम संख्यामध्येच वाती या घालायच्या आहेत. म्हणजे या समईमध्ये किंवा दिव्यामध्ये आपल्याला 1, 3, 5, 7 याप्रमाणे विषम संख्येमध्ये वाती घालायच्या आहेत. आणि गौराईंच्या पूजनामध्ये जो दिवा किंवा समई तुम्ही लावणार असाल तर तो दिवा किंवा समई तुम्हाला तशीच जमिनीवर खाली ठेवायची नाही आहे. तर त्या दिव्याला किंवा समईला तुम्हाला आसन हे जरूर द्यायचंच आहे. मग यामध्ये तुम्ही एक प्लेट त्या दिव्याखाली ठेवू शकतात किंवा त्या दिव्याखाली तुम्ही अखंड अक्षता या ठेवू शकतात किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या करून त्याचंसुद्धा आसन या दिव्याला किंवा समईला देऊ शकतात किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ टाकून त्या तांदळावर तुम्ही हा दिवा ठेवू शकतात. तर याप्रमाणे या पूजनामध्ये आपण जो दिवा किंवा समई लावणार असू तर ती आपल्याला खालीच जमिनीवर न ठेवता त्या दिव्याला आसन हे द्यायचंच आहे. त्याचप्रमाणे या ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी स्वरूपच मानल्या जातात आणि म्हणून या ज्येष्ठा गौरींना नेहमी नमस्कार करताना चुकूनही तो आपल्याला एका हाताने करायचा नाही आहे. तर दोन्ही हातानेच आपल्याला या महालक्ष्मी स्वरूप गौराईंना नमस्कार करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे चुकूनही या गौराईंसमोर आपल्याला पाय पसरून हे बसायचं नाही आहे. असं केल्याने गौराईंचा अपमान हा होत असतो. त्याचप्रमाणे जी फुलं आपण या गौराईंच्या पूजनामध्ये वापरणार आहोत तर ती फुलं आपल्याला इतर दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरायची नाही आहेत. आणि तसंच शिळी झालेली फुलंसुद्धा आपल्याला गौराईच्या पूजनामध्ये चुकूनही वापरायची नाही आहेत. आदल्या दिवशी गौराईला अर्पण केलेली शिळी फुलंही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ताजी फुलंही आपल्याला गौराईला अर्पण करायची आहेत. आणि आदल्या दिवशीची शिळी झालेली फुलंही आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहेत. गौराईंचं आसन हे आपल्या आसनापेक्षा थोड्या उंचीवर असावं. आपण ज्या ठिकाणी गौराईंना बसवणार असू तर त्यांचे आसन हे त्यांचे ठिकाण हे आपल्या आसनापेक्षा थोड्या उंचीवर असावं. आणि त्याचप्रमाणे गौराईंना जो काही नैवेद्य हा आपण दाखवणार असू तर तो नैवेद्य आपण त्यांच्या उजव्या हातालाच ठेवायचा आहे. आणि हा नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली आपल्याला पाण्याने भरीव चौकोन हा काढायचा आहे आणि त्यावरच हा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गौराईंच्या 3 दिवसांच्या या पूजनाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. कुठलंही व्यसन हे आपण करायचं नाही आहे. तसं तर गणपती बाप्पांचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन झाल्यामुळे आपण मांसाहार हा तर करणारच नाही. पण तरीसुद्धा ही चूक आपल्याला करायचीच नाही आहे. मांसाहार हा आपल्याला या दिवसांमध्ये चुकूनही करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे गौराईंच्या पूजनामध्ये आपण जे काही स्तोत्र आणि मंत्र हे पठण करू तर ते आपल्याला थोड्या मोठ्या आवाजातच पठण करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये आपल्याकडनं इतरांचा कुणाचाही अपमान हा होणार नाही, कोणाचंही मन हे दुखावलं जाणार नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला काही ना काही आपल्याला द्यायचंच आहे. या दिवसांच्या काळामध्ये आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तीला काही ना काही दान हे आपल्याला द्यायचं आहे किंवा यथाशक्ती खायला हे द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या दाराशी जर या दिवशी गोमाता आली तर तिलासुद्धा आपल्याला काहीतरी खायला हे द्यायचंच आहे किंवा एखादा प्राणी आला तर त्यालासुद्धा आपल्याला काहीतरी खायला हे द्यायचंच आहे आणि पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. आणि तसंच या 3 दिवसांमध्ये आपल्या घरी जर एखादी सवाष्णश्री आली तर तिला हळदी कुंकू द्यायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे आणि तिलासुद्धा काही खायला द्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे या 3ही दिवसांमध्ये केस कापणं आणि नखे कापणं हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आणि त्याचप्रमाणे गौराईंचं पूजन करताना आपण तिथे सजावटही करत असतो, वेगवेगळं डेकोरेशन हे करत असतो. तर हे डेकोरेशन करत असताना, ही सजावट करत असताना गौराईंजवळ आपल्याला कुठलीही चामड्याची वस्तू ही चुकूनही ठेवायची नाही आहे. कारण चामडं हे जनावरांपासून बनलेलं असतं आणि म्हणूनच आपणसुद्धा या दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू या चुकूनही परिधान करायच्या नाही आहेत. आणि तसंच अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे या 3 दिवसांच्या काळामध्ये आपण कोणालाही चुकूनही पैसे हे उधार द्यायचे नाही आहेत. कारण या 3 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये झालेलं असतं आणि तिचे पूजन आपण या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये करत असतो.
आणि या 3 दिवसांच्या काळामध्ये जर आपण इतर कोणालाही पैसे हे उधार म्हणून दिले तर आपण स्वतःच आपली लक्ष्मी त्यांच्याकडे देत असतो असा त्याचा अर्थ होतो. आपली लक्ष्मी ही त्यांच्याकडे जाऊ शकते आणि म्हणून या 3 दिवसांच्या काळामध्ये आपण चुकूनही कोणालाही पैसे हे उधार द्यायचे नाही आहे. ही अत्यंत महत्त्वाची चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे. हा नियम जर आपण पाळला नाही तर यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं. आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही त्यांच्याकडे जाऊ शकते. म्हणून हा नियम तुम्ही जरूर पाळाच. त्याचप्रमाणे या दिवसांच्या काळामध्ये कोणालाही चुकूनही दूध, मीठ, तांदूळ, हळद, दही, दूध किंवा झाडू हा सुद्धा इतर कोणालाही देऊ नका. या सर्व वस्तू लक्ष्मीकारक अशा आहेत आणि म्हणूनच या 3 दिवसांच्या काळामध्ये या वस्तू जर तुमच्याकडे इतर कोणी मागितल्या तर त्या तुम्ही चुकूनही त्यांना देऊ नका. त्याचप्रमाणे या 3 दिवसांमध्ये तुम्हाला जे काही सामान हे लागणार आहे तर ते तुम्हाला आधीच तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे. कारण या गौरीपूजनासाठी जे काही सामान हे लागत असतं तर ते आपण पैसे देऊन ते बाहेरून विकत आणत असतो आणि मग अशा वेळेस आपण आपल्या घरातला पैसा लक्ष्मी हा खर्च करत असतो, इतरांना देत असतो. महालक्ष्मी स्वरूप गौरी आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण जास्त पैसा हा खर्च करू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या 3 दिवसांमध्ये आपल्याला जास्त पैसा हा खर्च करायचा नाही आहे. या 3 दिवसांमध्ये जे काही साहित्य सामान आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर ते आपण आधीच आणून ठेवायचं आहे. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचप्रमाणे गौराई आपल्या घरामध्ये असताना या 3 दिवसांमध्ये जी काही साफसफाई आपल्याला आपल्या घराची करायची आहे तर ती सूर्यास्तापूर्वीच आपल्याला करून घ्यायची आहे. दिवे लागण्याच्या वेळेआधीच आपल्याला आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे. सूर्यास्ताची दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याला आपल्या घराची साफसफाई ही चुकूनही करायची नाही आहे. तुमच्या घराची जी काही साफसफाई तुम्हाला करायची आहे तर ती दिवे लागण्याच्या आधीच तुम्हाला करून घ्यायची आहे. दिवे लागण्याच्या 3 सांजेच्या वेळेस आपल्या घरातला कचरा हा आपल्याला चुकूनही आपल्या घराच्या बाहेर काढायचा नाही आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे नियम आपल्याला गौराईच्या पूजनाच्या या 3 दिवसांच्या काळामध्ये पाळायचेच आहे आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. हे सर्व महत्त्वाचे नियम जर तुम्ही अगदी काटेकोरपणे पाळले तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. ज्येष्ठा गौरींच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये तुम्हाला आनंद, शांतता, सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व काही प्राप्त होईल आणि म्हणूनच हे जे काही मी नियम तुम्हाला सांगितले आहे तर त्या सर्व नियमांचं या काळामध्ये या 3 दिवसांमध्ये तुम्ही अगदी काटेकोरपणे पालन करा. यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही नक्कीच कायम टिकून राहील आणि धनधान्य समृद्धीची कधीच तुम्हाला कमतरताही भासणार नाही. आणि म्हणूनच ज्या नियमांचं पालन हे करायचं आहे तर ते नक्कीच पाळा आणि ज्या चुका या करायच्या नाही आहे तर त्या चुका तुम्ही करू नका. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.